सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील दुसरा टॉपिक संशोधन अभियोग्यता या टॉपिक मध्ये येणारे तिसरं सब टॉपिक आहे स्टेप्स ऑफ रिसर्च. दरवेळी महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये आणि नेट एक्झामात या सब टॉपिक वरून एक प्रश्न विचारतात प्रत्येक वेळी. त्यामुळं आत्ताचा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि इथं आपल्याला फक्त 7 स्टेप्स किंवा 8 स्टेप्स किंवा 9 स्टेप्स हे लक्षात ठेवायचं आहे. रिसर्चर जो संशोधन करणारा व्यक्ती संशोधन करीत असताना काही स्टेप्स तो वापर करतो. ते स्टेप्स वापर करून त्यांनी त्यांचा संशोधनाचं काम पूर्ण करतो. इथं थोडं फार बदल आहे. प्रत्येक रिसर्चर यांनी प्रत्येक संशोधकांनी सेम स्टेप्स फॉलो करत नाही. सेम स्टेप फॉलो करतात, फक्त प्रमाण काहींनी 9 स्टेप सांगितलेले, काहींनी 8 सांगितलेले, काहींनी 7 सांगितलेले. मग ओव्हरऑल हे फक्त आपल्याला हे स्टेप्स लक्षात ठेवा. तुम्ही जर स्टेप्स पूर्णपणे लक्षात ठेवलं तर 2 मार्क फिक्स. या स्टेप्स वरनच प्रश्न विचारतात. आता संशोधन करत असताना हे स्टेप्स फॉलो करतात. पायऱ्या, संशोधनाची पायरे. पहिलं पायरी आहे रिसर्च प्रॉब्लेम, संशोधन समस्या. आपण कोणत्या विषयावरती संशोधन करणार आहोत त्या विषयाच्या संबंधित एक समस्या अगोदर फाइंड आउट करणे, अगोदर सिलेक्ट करणे, अगोदर आयडेंटिफिकेशन करणे. पहिला आहे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून तो सिलेक्ट करायचा आणि त्या प्रॉब्लेम वरून आपल्याला त्या प्रॉब्लेम वरती संशोधन करून त्या प्रॉब्लेमला उत्तर हुडकायचं आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्या प्रॉब्लेम वरती उपाययोजना हुडकायचा आहे. हे 8 स्टेप्स मी ते लिहिलेले. कृपया 8 स्टेप्स लक्षात ठेवा. पहिला स्टेप्स आहे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम और रिसर्च प्रॉब्लेम फर्स्ट. दुसरा आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्याची पुनरावलोकन. तिसरा आहे फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस. हायपोथिसिस तयार करणे. तात्कालिक वाक्य तयार करणे. अगोदर मी इंग्रजीमध्ये सांगतो, तेवढंच लक्षात घ्या. पहिला रिसर्च प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस. चौथा है रिसर्च डिजाइन. पांचवा है कलेक्शन ऑफ डाटा. 6वां है एनालिसिस ऑफ डाटा. 7वां है जनरलाइजेशन, इंटरप्रिटेशन एंड रिजल्ट डिक्लेरेशन. आणि 8वां आहे रिसर्च रिपोर्ट रायटिंग. बघा, पहिल्यांदा हे प्लीज एवढेच स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला मार्क्स मिळतो. रिसर्च प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस, कलेक्शन ऑफ रिसर्च डाटा, सॉरी रिसर्च डिजाइन, कलेक्शन ऑफ डाटा, एनालिसिस ऑफ डाटा, जनरलाइजेशन, इंटरप्रिटेशन, रिझल्ट आणि 8वां आहे रिसर्च रिपोर्ट रायटिंग. हे स्टेप्स लक्षात घेतलं तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतो हे बघूया. समस्या ओळखणे, संशोधनाची संबंधित समस्या ओळखणे, साहित्याची पुनरावलोकन करणे, हायपोथिसिस निर्मिती करणे, संशोधनाची आराखडा तयार करणे, संशोधना संबंधित डाटा गोळा करणे, संशोधन संबंधित डाटांचं विश्लेषण करणे, त्याचा फायनल रिझल्ट डिक्लेअर करणे आणि रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर
त्याचा एक रिपोर्ट रायटिंग लिहिणे, असा 8 स्टेप्स आहे, कृपया लक्षात ठेवा. आता मी थोडक्यात ह्याच्यामध्ये काय येतात ते बघूया. रिसर्च प्रॉब्लेम्स मध्ये फर्स्ट काय येतो, एक प्रॉब्लेम आपल्याला निवडायचा आहे, सिलेक्शन ऑफ अ प्रॉब्लेम, आणि तो प्रॉब्लेम रिअल असायला पाहिजे, वास्तव असायला पाहिजे, इमॅजिनेटिव्ह नाही, रिअल पाहिजे. आणि जो प्रॉब्लेम आपण हुडकणार, जो प्रॉब्लेम आपण सिलेक्ट केलो, त्या प्रॉब्लेमला आपण उत्तर दिल्यानंतर तो प्रॉब्लेम्स मानवाच्या कल्याणा रिलेटेड असायला पाहिजे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर जगाला, देशाला, राज्याला, प्रत्येक मानवाला त्याच्यापासून फायदा व्हायला पाहिजे. ह्युमॅनिटी बेस्ड वरती तो प्रॉब्लेम सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावरती संशोधन करायचं. आता रिसर्च प्रपोजल म्हणजे काय, असा एक प्रश्न विचारतात. रिसर्च प्रपोजल, टू बी इन्व्हेस्टिगेटेड, आपल्याला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्याच्या संबंधित माहिती इथं रिसर्च प्रपोजल मध्ये आपण लिहितो की बाबा आम्ही ह्या घटकावरती, ह्या प्रश्नावरती असं आपण सोल्युशन करणार आहोत, संशोधन करून ह्याला सोल्युशन देणार आहोत. तुम्हाला ते माहिती लिहायचं आहे, प्रपोजल लिहायचं आहे. ओके, पहिलं टॉपिकमध्ये. आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, ज्या विषयावरती आपण संशोधन करणार आहोत त्या विषयाचा अगोदर, त्या विषयासंबंधित किंवा त्या प्रॉब्लेम संबंधित यापूर्वी कोणी संशोधन केलेले आहे का? यस, करणारच, कोणीतरी केलेले असेलच. मग कोणी केले, कसं केलेलं आहे, त्यांचं काय फाइंडिंग्स आहे, त्यांचा काय रिझल्ट आहे, त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याच्यात काय त्यांनी केलेलं आहे, हे वाचन करणे, रिव्ह्यू. पुस्तकमधून वाचन करणे, जर्नलमधून वाचन करणे, थेसिसमधून वाचन करणे किंवा आर्टिकलमधून वाचन करणे, कशाचे संबंधित, आपलं रिसर्च रिलेटेड ह्यापूर्वी कोणी केलेलं आहे का ते वाचन करायचं, रिव्ह्यू करायचं आहे. आणि रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला एक आयडिया मिळतो, हो त्यांनी असं पद्धतीने केलेलं आहे, मग आपल्याला अजून ह्याच्यामध्ये थोडा सुधारणा करून हे पुढं करायचं आहे. आणि रिसर्च करत असताना तुम्ही प्रायमरी सोर्स सुद्धा वाचन करा, सेकंडरी सोर्स वाचन करा आणि त्याच्या आधारे आपण पुढं करूया. आणि ऍक्च्युअली हे आपल्याला इथं डाटा कलेक्शन मध्ये येतात, ते बघूया डिटेलमध्ये. फॉर्म्युलेटिंग हायपोथिसिस, फॉर्म्युलेशन म्हणजे निर्मिती करणे, कशाचा, हायपोथिसिस. आपण जो रिसर्च करणार आहोत त्या विषयासंबंधित अगोदर आपल्याला डिक्लेअर करायचं आहे की बाबा आपल्याला या पद्धतीने, मग आम्ही हे जे रिझल्ट, आम्ही हे रिसर्च केल्यानंतर हेच उत्तर येणार आहे, हेच आपल्याला फायदा होणार आहे, अशाच फायदा आपल्याला होणार आहे. रिसर्च करण्या अगोदर, रिसर्च करण्यापूर्वी आपल्याला डिक्लेअर करायचं की आपण या पद्धतीने रिसर्च केल्यानंतर हे आपल्याला फायदा मिळणार आहे. आता नदी जोड प्रकल्प जर भारतात आपण केलो तर काही फायदा होणार आहे. हायपोथिसिस अगोदर डिक्लेअर करायचं की जिथं पाण्याचं कमतरता तिथं पाणी मिळेल, प्रत्येक शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, पाण्याच्या व्यवस्थेमुळे आर्थिक सुधारणा होणार आहे, शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. हायपोथिसिस, रिसर्च करत असताना आपण कुठल्या विषयावरती रिसर्च करणार आहोत त्याच्या फाइंडिंग्स काय येणार आहे अगोदरच सांगायचं. पेपरला प्रश्न असा विचारतात, हायपोथिसिस म्हणजे काय, असा प्रश्न विचारतात. हायपोथिसिस म्हणजे टेंटेटिव्ह स्टेटमेंट, तात्कालिक वाक्य, तात्कालिक स्टेटमेंट, तात्कालिक वाक्य. आता हायपोथिसिस हा शब्द कसा तयार झालेला बघा. हायपो आणि थेसिस ह्या दोन शब्द मिश्रण होऊन, कनेक्ट होऊन ही हायपोथिसिस तयार झालेले. आता हायपो आणि थेसिस, एकदा असा प्रश्न विचारलेला होता, हायपो म्हणजे काय. हायपो ह्या शब्दांचा अर्थ होतो हायपो आणि थेसिस. हायपो म्हणजे टेंटेटिव्ह म्हणजे टेम्पररी आपण म्हणतो, परमनंट नाही, तात्कालिक, टेम्पररी. हायपो म्हणजे टेंटेटिव्ह, थेसिस म्हणजे वाक्य किंवा स्टेटमेंट. हे दोन्ही या शब्दांचा अर्थ होतो टेंटेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे प्रोपोज्ड एक्सप्लेनेशन. आम्ही ह्या संशोधनामध्ये ह्या प्रमाणे आपलं रिझल्ट येणार आहे अगोदरच डिक्लेअर करायचं.
प्रोपोज्ड एक्सप्लेनेशन. आता हायपोथिसिस जो आहे, टेंटेटिव्ह स्टेटमेंट आपण जो देणार आहे ते 3 पद्धतीने आपण लिहितो. टाइप्स ऑफ हायपोथिसिस. पहिला आहे RH, रिसर्च हायपोथिसिस. कृपया फक्त एवढंच लक्षात घ्या, जास्त कळत नसेल तर सोडून द्या. फक्त जेवढं मला कळालेलं आहे तेवढंच जरी तुम्हाला कळालं तरी बस. NH, नल हायपोथिसिस. पेपरला हे प्रश्न विचारतात. NH म्हणजे काय? नॅशनल हायवे. NH म्हणजे नल हायपोथिसिस. नल हायपोथिसिस. आता एकदा प्रश्न असा विचारलेले होते, नल हायपोथिसिस म्हणजे काय? नल हायपोथिसिस म्हणजे एकदा हाच प्रश्न, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नल इन हायपोथिसिस. हायपोथिसिस म्हणजे नल ह्या शब्दांचा अर्थ काय आहे? नल मीन्स झिरो. झिरो. देर इज नो डिफरन्स बिटवीन टू. म्हणजे झिरो स्टेटमेंट, झिरो डिफरन्स. नल हायपोथिसिसचा अर्थ होतो आपण जे एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि जे रिझल्ट मिळालेलं आहे दोन्हीमध्ये फरकच नाही. मी जे सांगितलं तेच झालेलं आहे. म्हणतात नाही की एकदा घटना होण्या अगोदरच ते डिक्लेअर करतात असं असं होणार आहे. भारत पाकिस्तान युद्ध झालं तर असं असं होईल, अगोदरच डिक्लेरेशन करायचं. नल हायपोथिसिसचा अर्थ होतो झिरो हायपोथिसिस किंवा झिरो डिफरन्स, झिरो स्टेटमेंट. आता नल हायपोथिसिस हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरलेले आहे? रोलंड फिशर यांनी. कृपया ह्यांचं नाव लक्षात ठेवा. 1960 मध्ये. आता नल हायपोथिसिस कशा लिहितात? झिरो आणि एच. झिरो, ओ म्हणजे झिरो, हे झिरो आहे, आणि एच झिरो हायपोथिसिस. एच म्हणजे अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस. हे नाहीतर हे, हे नाहीतर हे, अदला बदले हायपोथिसिस. आता हे हायपोथिसिस टेस्टिंग करण्यासाठी हे काही 3 टेस्ट आहे. हे पेपरला प्रश्न कसे विचारतात बघा. हायपोथिसिस टेस्टिंगला दुसरं नाव काय आहे तर टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स, महत्व. हे महत्व आहे का नाही हे चेकिंग करतात. कशाच्या आधारे? हे 3 टेस्टच्या आधारे. आता ची स्क्वेअर टेस्ट, टी टेस्ट आणि एफ टेस्ट. सर नेमकं पेपरला काय विचारतात? ची स्क्वेअर टेस्ट कोणी सांगितलेले? टी टेस्ट म्हणजे काय? एफ टेस्ट कोणी सांगितलेलं? तेवढंच लक्षात घ्या. ची स्क्वेअर टेस्ट हे टेस्टिंग करत असताना लार्ज सॅम्पल पाहिजे. जो आपलं सॅम्पल आहे लार्ज सॅम्पल पाहिजे. सॅम्पल म्हणजे माहिती आहे ना, आता माझं हे पुस्तक चांगलं आहे का वाईट आहे, माझं पुस्तक योग्य आहे का अयोग्य आहे, माझं पुस्तक बद्दल आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक पेज, कुठंही एखादं पेज ओपन करा आणि तो पेज वाचन करा. एक पेज वाचन केल्यानंतर पूर्ण ह्या पुस्तकातील सार काय आहे तुमच्या लक्षात येणार आहे. सॅम्पल एक कॉपी. माझं सर्व व्हिडिओ पाहण्या अगोदर एखादा व्हिडिओ बघा. 10 मिनिट बघितलं की तुमच्या लक्षात येणार आहे मी कसं सांगणार आहे, मी काय सांगणार आहे, माझं कंटेंट काय आहे, माझं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, हे लगेच तुमच्या लक्षात येणार आहे. हो, आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण पेढाच्या दुकानमध्ये पेढा 1 किलो घेण्या अगोदर, ओ मामा आम्हाला थोडं सॅम्पल द्या को मामा. मामाने एक पेढा दिला, घे खावा. मामा अजून थोडा सॅम्पल द्या, मग अजून थोडं द्या. मग त्याच्यावरून आपल्याला कळायचं हे चांगला पेढा आहे का नाही. परत जाऊन परत येतो मामा, परत मामा अजून थोडा सॅम्पल द्या. हलव्या सारखं सॅम्पल खातो. सॅम्पलवरनं पूर्ण पेढा कसा आहे असं आपल्याला लक्षात येतो. तसा सॅम्पल ते नंतर बघूया. सॅम्पल म्हणजे काय, पॉप्युलेशन म्हणजे काय, ते नंतर बघूया त्याच्यावरनं. आता फक्त मी डिटेलमध्ये सांगत नाही, महत्वाचे शब्द बघू. ची स्क्वेअर टेस्ट लार्ज सॅम्पल वरती टेस्टिंग होत असतो. कार्ल पियर्सन ह्याने ची स्क्वेअर सेटचा टेस्टचा वापर केलेला आहे. टी टेस्ट स्टुडंट टेस्ट असे म्हणतात. 2 घटकांचा इथं कंपॅरिझन होत असतो आणि हे विलियम गोसेट यांनी 1908 मध्ये टी टेस्टचा वापर केलेला आहे. एफ टेस्ट चा वापर रोलंड फिशर यांनी केलेला आहे. ह्याला मल्टिपल सॅम्पलिंग असेही म्हणतात. जॉर्ज ने डेकोर यांनी सांगितलेलं आहे. आता व्हेरिएबल म्हणजे बदल म्हणजे चेंजेस, व्हेरिएबल. आता दवाखान्यात एखाद्या पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर इथं सगळं काहीतरी हे वायर वगैरे लावून एक मशीन ठेवलेलं असतात. तिथं असं
व्हेरिएबल होत असतो बघा, ते व्हेरिएबल चिन्ह कमी जास्त होणे, कमी जास्त. जर पूर्ण सपाट झालं तर गेलं पेशंट गेलं रे बाबा, आता जर चांगला होता हो. सरळ रेषे असेल तर तो नाही. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त त्याला व्हेरिएबल म्हणतात. मग संशोधन करीत असताना जे सॅम्पल आपण सिलेक्ट करतो त्या सॅम्पलवरनं आपला प्रयोग करत असताना व्हेरिएबल होत असतो. आता व्हेरिएबलला सर प्रश्न कसा विचारतात तेवढा सांगा. व्हेरिएबलला दुसरं नाव काय आहे तर चेंजेस. किती प्रकार आहे तर 5 प्रकार. ह्याच्यावरती अजून एक वेगळा स्पेशल व्हिडिओ करू. इथं फक्त एवढंच लक्षात घ्या, इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल, इंटरव्हेनिंग व्हेरिएबल, मॉडरेट व्हेरिएबल आणि कंट्रोल व्हेरिएबल. आता इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, स्वतंत्र चल, स्वतंत्र, ते कमी व्हायचं आणि जास्त व्हायचं त्याचा निर्णय कोण घेणार आहे, तो स्वतः घेतो, स्वतः निर्णय घेतो. मला व्हिडिओ करायचा का नाही करायचं, किती वाजता करायचं, किती वेळ करायचं हे मी ठरवतो. इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता डिपेंडंट व्हेरिएबल मी केलं तर लगेच तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, मी जर व्हिडिओ नाही केलं तर तुम्ही बघत नाही. म्हणजे तुमच्यात बदल कधी होणार आहे, मी व्हिडिओ केल्यानंतर. एक एक्झाम्पल म्हणतो, इंटरव्हेनिंग. इंटरव्हेनिंग म्हणजे मध्यस्थी एक व्यक्ती येऊन, आता आमचे मॅडम येतात, व्हिडिओ तयार करा, हो व्हिडिओ करा की काय करायला लावला, बरं फक्त चहा भजीच खातो की करतो का नाही, हो करतो. आता एक व्यक्ती येऊन सांगितल्यानंतर इंटरव्हेनिंग व्हेरिएबल, मग त्यांनी येऊन सांगितल्यानंतर मी करणार आणि तुम्ही बघणार. म्हणजे दोन जो घटक आहे, दोन घटकामध्ये एक व्यक्तीचा प्रवेश झाल्यानंतर व्हेरिएबल होत असतो. मॉडरेट एक व्यक्ती येऊन सांगतात परंतु त्याचा जास्त परिणाम होत नाही, जास्त व्हेरिएबल होत नाही. आणि कंट्रोल्ड व्हेरिएबल, एक व्यक्ती कंट्रोल ठेवून व्हेरिएबल करीत असतात. आता अमेरिका आले बघा भारत आणि पाकिस्तान भांडणामध्ये, मग अमेरिका आल्यानंतर त्याला घाबरून आम्ही पण गप्प बसलो आणि पाकिस्तान पण गप्प बसले. कंट्रोल व्हेरिएबल, दोन्ही घटकावरती तो नियंत्रण ठेवून व्हेरिएबल करीत असतात. सर ह्याचा आणि रिसर्च काय संबंध आहे? मला तर काय संबंध, मला तर काय 80 सर्टिफिकेट गोळा करून मी लेक्चर द्यायला लागलो. मला जास्त कळत नाही हो मामा. आता फ्रेमिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट, उद्दिष्टांची निर्मिती. उद्दिष्टांची निर्मिती म्हणजे पिन पॉइंटेड स्टेटमेंट म्हणतात त्याला. तो स्टेटमेंटमध्ये असतो, क्वेश्चन सेंटेन्समध्ये असतो, टू द पॉइंट सेंटेन्स असतात. हायपोथेसिस झाला. आता रिसर्च डिझाईन, पेपरला खूप वेळा प्रश्न विचारलेले. रिसर्च डिझाईन म्हणजे काय? डिझाईन आराखडा आपण म्हणतो. रिसर्च डिझाईनला आपण रिसर्च आउटलाईन असेही म्हणतो. प्लीज लक्षात ठेवा, रिसर्च डिझाईनला आपण रिसर्च आउटलाईन असेही म्हणतो. इथं ह्या डिझाईनमध्ये कोणता मेथड आपण वापर केला पाहिजे? रिसर्च जो मेथड्स असतो, डिस्क्रिप्टिव्ह मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड, सर्वे मेथड, क्वालिटेटिव्ह मेथड, क्वांटिटेटिव्ह मेथड, केस स्टडी मेथड, हिस्टॉरिकल मेथड, फिलॉसॉफिकल, कोणतं मेथड आपल्याला वापर करायचं आहे हे रिसर्च डिझाईनमध्ये आपण निवड करतो. आणि सॅम्पल, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा वापर करायचा का नॉन प्रोबॅबिलिटीचा वापर करायचा? कोटा सॅम्पलिंग वापर करायचं का पर्पजफुली सॅम्पलिंग वापर करायचं का ऍक्सिडेंटल सॅम्पलिंग वापर करायचं का रॅन्डम सॅम्पलिंग वापर करायचं, इथं आपण ठरवतो. म्हणून रिसर्च डिझाईनला ब्ल्यू प्रिंट अशाही म्हणतो, ब्ल्यू प्रिंट ऑफ रिसर्च. प्लीज एवढंच प्रश्न विचारतात. रिसर्च डिझाईनला दुसरं नाव काय आहे तर ह्याला रिसर्च आउटलाईन असेही म्हणतात, ह्याला रिसर्च ब्ल्यू प्रिंट असेही म्हणतात. रिसर्च मेथड्स आणि रिसर्च सॅम्पलिंग ह्याच्यामध्ये वापर करतात इथं डिझाईनमध्ये. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ डाटा, डाटांचं आपण कलेक्शन करतो. ज्या
घटकावरती आपण संशोधन करणार आहोत, त्या घटकाच्या संबंधित असलेला डाटा गोळा करणे. आणि डाटा गोळा करत असताना, कलेक्ट करत असताना 2 सोर्स मधून आपण कलेक्ट करतो, एक प्रायमरी सोर्स आणि एक सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स म्हणजे डायरेक्ट एक्सपिरियन्स. एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन आपण मुलाखत घेतो आणि मुलाखत घेणं हे डायरेक्ट एक्सपिरियन्स, डायरेक्ट माहिती आपल्याला मिळणार आहे, तो प्रायमरी सोर्स झाला. क्वेश्चन त्यांना विचारून त्यांच्याकडनं उत्तर घेणे, इंटरव्ह्यू घेणे, क्वेश्चनरी आस्किंग करणे, किंवा एखाद्या व्यक्तींचं डायरी, मग त्यांनी लिहिलेलं डायरी, तो डायरी वाचन करणे आणि डायरीमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला सोर्स, प्रायमरी सोर्स आहे. सेकंडरी सोर्स काय आहे तर प्रायमरी सोर्स वाचन करून सेकंडरी सोर्स तयार केलेला असतो. प्रायमरी सोर्स वाचन करून दुसरा सोर्स त्यांनी रिफ्लेक्ट केलेले असतात. आता पुस्तकामध्ये एखादा लेख आला आणि तो लेख आपण वाचन केलो, तर तो लेख वाचन करून आपण संशोधन करत असेल तर तो सेकंडरी सोर्स झाला. एखाद्या घटकाच्या आधारित सिनेमा तयार झाला आणि तो सिनेमा आपण पाहिलो तर तो सेकंडरी सोर्स झाला. एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू पब्लिश झाल्यानंतर तो इंटरव्ह्यू आपण पाहिलो, म्हणजे कसं इतर दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सवर आधारित आपण जर संशोधन करत असेल, डाटा कलेक्शन करत असेल तर त्याला सेकंडरी सोर्स असे म्हणतात. नेक्स्ट, अनालिसिस ऑफ डाटा. जे कलेक्ट केलेला डाटा असतो तो अनालिसिस केला पाहिजे, आपण ते विश्लेषण केला पाहिजे, हे रिसर्चमध्ये येत असतात. आणि त्यानंतर जनरलायझेशन, शेवटी एक कन्क्लुजन द्यावं लागतात, जनरलाइज्ड एक स्टेटमेंट द्यावं लागतात आणि त्याचा अर्थ डिक्लेअर करावा लागतात आणि त्याचा रिझल्ट सांगावं लागतात. आणि रिझल्ट सांगितल्यानंतर त्या रिझल्ट रिलेटेड माहिती लिहून तो प्रकाशित केला पाहिजे जर्नल्समध्ये. त्याला रिसर्च रिपोर्ट असे म्हणतात. आतापर्यंत केलेले रिसर्चचा तो रिपोर्टिंग करणे. दादांनो, ताईंनो, मला जसा कळालेलं आहे तसाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कृपया जास्त पुस्तक न वाचन करता जेवढं सांगितलं तेवढंच लक्षात घ्या. नाही समजलं तर पुन्हा एकदा सहज व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स लक्षात घ्या आणि तेवढं पाठ करा. पाठ रिपीट वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे मी काय सांगितलं. आणि या घटकाच्या आधारित ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या माहिती आणि ह्याच्या दोन्ही पुस्तकामध्ये क्वेश्चन बँक आहे. हे क्वेश्चन बँक कंपल्सरी रेफर करा. तुमचा रिझल्ट बघा, रिझल्ट येणारच. रिझल्ट आता एवढं 80 वेळा परीक्षा पास झालेला म्हातारा माणूस तुम्हाला सांगत आहे, बघा सगळं केस पांढरा झाला हो म्हाताऱ्यांचा, अजून लई कडू आहे मी, दम है. चला अभ्यास करताय, 7-8 स्टेप सांगताय. पहिला स्टेप्स कोणता आहे? रिसर्च प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस, रिसर्च डिझाइन, कलेक्शन ऑफ डाटा, अनालिसिस ऑफ डाटा, जनरलायझेशन म्हणजे त्याला रिझल्ट आणि इंटरप्रिटेशन म्हणतात, आणि शेवटी रिपोर्ट रायटिंग. थँक्यू सो मच. नमस्कार.